कुठे आहे ताई? आज जायचं धाकट्या साड्यावर कशाला? टोल टोकायला. उंच डोंगरावरून आपला गाव पाहण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळा. बायकोचा बाप्या झाला तो कफन बांधणे वाले कभी मौत से नहीं डरते. हे बघा, ही झाडं सगळी तोडून झालेत. थोडं उचललं की सारखे डिंगले हातावर पायावर असे चढत आहेत. त्यामुळे बायकांची थोडी टिक्का. काय ग? हा रेशीम किडा म्हणतात त्याला. त्याच्यापासून रेशमाचं धागे तयार होतात. संध्याकाळ तर झाली नाही, पण आम्हाला इथून अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. ते जवळजवळ ताट आपलं भरून जातं वेगवेगळ्या भाज्यांनी. आणि भाजावणीला मेरी दोपल की खुशी बर्दाश्त नाही होती. शिशाकडून आत्ता झाले. एसटी तिची आज थोडी लेट आली. नमस्कार मंडळी, मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि गावाकडची ही सकाळ आहे, तर सकाळच्या या सत्रात पुन्हा एकदा स्वागत. तर आमच्याकडे कवलतोडणीला सुरुवात झालेली. वालवणीला सुरुवात म्हणजे वालवणी बोलतो आमच्याकडे. तर वालवणीला मस्त आहे की सुरुवात झालेली. म्हणजे ज्या बायका होत्या ना, आमचे डालेकरी 3 बायका होत्या, तर त्या वालवणी करायच्या रोज. आणि आमचे जे बापे होते म्हणजे फणसाले बाबाने माझे पप्पा, तर ते कामाला जायचे थोडे मेस्त्री कामासाठी. तर त्यांना वेळ नव्हता, तर आज त्यांना वेळ आहे. तर आता मोठी मोठी जी झाडं होती ना ती आज तोडायची आहेत. आणि त्याला कवल तोडणी बोलतो. आणि जे खालचं म्हणजे खाली असतं ना त्याला वालवणी बोलतो. तर अशी असणार आहे आजची व्हिडिओ कवल तोडणीची. तर आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा. चॅनलची नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. हा बघा आजचा डब्बा. आज कुठं आहे ताई? आज जायचं धाकट्या साड्यावर. कशाला? टोल टोकायला. बापे पण आहेत? हो. तर मग मी पण येतो. गलगले अध्यक्ष चला कामाला. धाकट्या सड्यावरती जाताना पूर्ण चढ होता, म्हणजे चढाचा भाग आहे. आणि थोडं थकायला सुद्धा होत होता. आणि त्यामधून सूर्यभागा असा मस्त डोका तोडतेच वाटतं. उंच डोंगरावरून आपला गाव पाहण्याचा जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो. तसं आमच्या धाकट्या साड्यावरून आमचा संपूर्ण गाव दिसतो. आणि गावातील काही घरं दिसतात बघा. हे इथे काजू झालं आहे, इथे काजू झालं आहे. आणि इथे आतमध्ये असे 2-4 काजू तयार झालेले दिसत आहेत. बायकोचा बाप्या झाला तो. बायकोचा बाप्या झाला. कफन बांधने वाले कभी मौत से नहीं डरते. हात लावा की नाही, हात लावा की नाही. सगळं डिंगल्यानेच भरलाय तो. ओ बंधाऱ्या भाऊ, तुमचा ड्रेस चेंज करून आले होते. सकाळ दुसरा ड्रेस होता तुमचा. तो कॉटनची बॉडी होती ना, हा त्याला हे चिपकतात. आता नायलॉनची केली. हो. फणसागले बाबा ते म्हणजे कुपणीमध्ये अडकलेले ते कवल काढतायत. आणि हे बघा, ही झाडं सगळी तोडून झालेत. आणि हे हिरवं हिरवं दिसतंय ना ते जिवलून झालंय. म्हणजे इकडे कवल जिवलून झालंय. आणि कवल तोडलेलं ते एकत्र करून तोडून ठेवतात ना, ते इथे तोडून ठेवलेलं आहे पप्पानी आणि फणसागले बाबांनी. डिंगले खूप जास्त आहेत. आणि प्रत्येक वेळी एक थोडं उचललं की सारखे डिंगले हातावर पायावर असे चढत आहेत. त्यामुळे बायकांची थोडी धांदल उडाले.
चिरतो हातावर. इथंच बघा किती ते डिंगले. सुभाष टिक्का, ही राणी, ही बेबी, हा राजू आणि हा राजा आणि ते बघले. आम्ही डब्बा घेऊन येण्याच्या आधी पप्पांनी फणसाला बाबांनी झाडं तोडून ठेवलेली, म्हणजे ती झाडाचा पाळा असतो ना तो तोडून ठेवलेला. ह्या काट्या लांबड्या ना कवल बोलतो. आणि ते आता जीवल नेतं म्हणजे एकत्र करण्याचं काम चालू आहे, जेणेकरून नंतर जेव्हा कवल उत्तरणी करतो ना तर तेव्हा ते बैलामध्ये भरताना खूप इझी पडेल. यासाठी कुंपणीच्या आतमध्ये जे कवल पडलेले ना, फांद्या पडलेल्या, त्या बाहेर टाकण्याचं काम अस्मिता वहिनी करत आहेत, म्हणजे फणसकल वहिनी. आणि आई एकत्र करते, बाबा तोडत आहेत. या इकडे भागात जेवढी झाडं होती ना ती तोडून झाली आणि आता जायचं आहे दुसऱ्या ठिकाणी. त्यासाठी आता आम्ही सर्वजण निघालो. गुरं इथेच चरत राहतील, आम्ही जातो आहे दुसरीकडे. आता इकडून डब्बा वगैरे सगळं घ्यायचा, पाणी घ्यायचं, पाण्याची कळशी, बॉटल, आणि ते घेऊन थोडं खालच्या साईडला जायचं आहे रस्त्याच्या तिकडे. आणि हे थोडं रस्त्याच्या वरच्या भागाला आहे, खूप थोडं चढ भाग आहे. आणि आता डब्बा घेऊन वगैरे आम्ही जातो खालच्या साईडला. कुत्रा बघा कसा मस्ती करतोय. कवल तोडणी कशी करतात ते आता बघा तुम्ही. म्हणजे खूप फास्ट व्हिडिओ केले, टाईम लॅप्समध्ये व्हिडिओ केलेले आहे. आणि पप्पा चढलेत झाडावरती, आणि म्हणजे खूप वेळ लागला, पण टाईम लॅप्समध्ये एकदम पटापट दाखवत आहे. संपूर्ण झाड तोडताना दाखवतो या व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे कवल तोडणी केली जाते आमच्याकडे. जेव्हा कवल तोडणी चालू असते ना मित्रांनो, तेव्हा अशी फाटी जमा करायची आणि मग ती संध्याकाळी जाताना घरी घेऊन जायची, फाट्यांचे गोळे तयार करून. आणि आईने थोडीफार फाटी जमा केलेत, अजून थोडीफार मिळाली की मग ही घेऊन घरी जायचं संध्याकाळी, जेव्हा आपण सगळेजण घरी जातो तेव्हा. आणि कुत्रा आईला वाट दाखवतोय. हा काय ग? हा रेशीम किडा म्हणतात त्याला. त्याच्यापासून रेशमाचं धागे तयार होतात. ह्याच्यापासून आतमध्ये असतो काय हा? आतमध्ये किडा असतो. फोडूया की बाबून अंडा. पहिला आखरीला बांधायचं, हे किडा काढायचा हा आणि दगा टाकायचं बारीक. कडक असतो हा? हा कडक असतो. यात पहिला दोरा ओवायचा हा, आणि मग वाचतंय आतमध्ये काहीतरी. तो हे असतो कडक असतो म्हणून. तुम्ही पण नाही बघितलं? तुम्ही पण नाही बघितलं? आतमध्ये ना किडा कधी बघितलं. याला धागा असतो आतमध्ये, याला कवटाला. कोयतीला धार आहे की नाही? कोयतीला धार काय, हा धागा कडक किती असतो. तुटला किडा आतमध्ये. खुलखुल्यासारखा वाजत होता तो.
कसा एवढा बनवीत असेल नी आणि खायत असेल काय? खायत असेल काय? बाई किडा बघ एवढा आहे. कुलकुल्यासारखा वाजत जातो रेशमाचा किडा. ए रेशमा तोंड आहे. पाणी कुठे ठेवलं रे? पाणी तिथं शेतामध्ये आहे. इकडे इकडे शेतामध्ये. हा कुणाचा बैल आपला? त्यांचं कुठं आहे? डब्बा बिब्बा घेऊन जावं लागतील ना? हा हे तुमचा? तर मंडई इथे पण सुद्धा कवल तोडून झालंय. हा मोठा झाड आणि त्याच्यामध्ये रेशमी किडा मिळाला. आणि मग आता कुणी घेतला गोयला? मग टाकू तुझ्या टाकू? कुठे चाललीस कुठं? वाघ गेला आता तिथं. संध्याकाळ तर झाली नाही पण आम्हाला इथून अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. त्यामुळे जी फाटी जमवलेली ती घेऊन चाललो आम्ही दुसरीकडे. जेवायला झाला. आता हा जवळजवळ तिसरं ठिकाण आणि तिसऱ्या ठिकाणी काम करण्याच्या आधीच आम्ही जेवण घ्यायचा निर्णय घेतला आणि सगळेजण आता जेवायला बस. पतला त्या झाल्या अस्मिता. काढायची सुरुवात झाली. आता काठी पडले का ताटात? मग दाढी बनवली. दोघांनी महावर आणलंय. असे डालेकरी असले ना की मग प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाज्या असतात आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भाज्या असल्या की मग हे तो त्याला देतोय, तो मला देतोय, मी आणखीन दुसऱ्याला देतोय, असं होत असतं. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल तर खूप मजा येते. जवळजवळ ताट आपलं भरून जातं वेगवेगळ्या भाज्यांनी. आणि माझ्यासाठी होती वाटाण्याची भाजी आणि नाचण्याची भाकरी. त्या दुसऱ्या मिस्त्रीने घर घेतलं नाही तो आम्ही घर पुरा केला तरी तो तेवढा त्याचा आहे घर. सर्वजण जेवले आणि मग परत आमच्या कवल तोडणीला सुरुवात झाली. आणि पप्पा ह्या किंदलीवरती चढलेत आणि ही किंदल पण थोडी टाईम लॅप्समध्येच मी व्हिडिओ काढतोय. जेवण झालं, 5 मिनटं आराम केलं आणि पुन्हा कामाला सुरुवात. तर असं दिवसभर करायचं आहे. आणि ही किंदल झाली पूर्णपणे तोडून. मला वाटतं या डिंगला मला पूर्णपणे खाऊन टाकणार. ऊन बराच झालेला त्यामुळे सर्वजण पाणी प्यायला बसले पुन्हा एकदा. फणसा खायला बाबा दिसत नाही. फणसा खायला बाबांना दाखवत होती ते तोंड लपवत आहेत. तुम्हाला दाखवते व्हिडिओत कसं काय जिवलत कवल ना. हा बाबा कोवल काय करता? जिवलतो. का जिवलता? भाजावणीला का जिवलता म्हणजे काय? तसं नाही म्हणत, असंच ठेवलं तर. आणि ह्या अस्मिता वहिनी, आमची आई बसली आराम करते. दमली ना सकाळपासून काम करून करून आराम करते. कोण चढलेला आहे एवढ्या मोठ्या झाडावर? बाबा? मी. हा तुम्ही चढता. बाबा चढले असतील. हो काय हो अस्मिता वहिनी? नाही बोलतायत. मेरी दोपल की खुशी बर्दाश्त नहीं होती. मग खोटं कशाला बोलायचं, खरं बोलायचं आहे की नाही? येतो तुम्हाला?
मलाच येत नाही, मला पण करायला पाहिजे. काय काय त्याच्या बच्च्याला काम येणार नाही असा थोडा होणार आहे. तर मंडळी आता वाजलेत साधारण 2-2:30 वाजलेत आणि आता मला जायचं आहे कामावरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आजची ही कल उतरणी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. शिशाकडून आत्ता झालं आहे, एस टी तिची आज थोडी लेट आली आणि मी पण आता घरी चाललो आहे. घरातून फाटी ठेवीन हा पाट्याचा गोईला आणि त्यानंतर मग कामावरती जाईन. कामावरती थोडं काम आहे. तर आजची ही व्हिडिओ कौल तोडणीची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सर्वांना. रामकृष्ण हरी.